हे दोघ्या सख्या भावांचं जे काय पोलिटिकच्या संदर्भात जो वाद होता, आपण आज 10/12/24 रोजी मीटिंग जी सादर केली, त्या संदर्भामध्ये या दोघांना बोलून दोघांमध्ये सहमते दोघांच्या संमतीने हा वाद मिटलेला आहे. कुठल्या प्रकारचा वादिवाद राहिलेला नाही आणि त्या दृष्टिकोनाने दोघंही तयार झालेले आहेत आणि इथून पुढे आमचा कुठला वाद होणार नाही यांनी दोघांनी सहमती दिलेली आहे. वाद काय होता आणि तो कशा पद्धतीने मिटला गेला? आपल्या पोल्ट्रीच्या संदर्भामध्ये त्यांनी असे सांगितले होते की पोल्ट्री सध्या तुम्ही राहू द्या, आपलं सहमती सगळ्या भावांच्या सहमतीने तुम्ही करताय कामं करा, वापर करा त्याचा. पण ते दृष्टिकोन असा झाला की नंतर ते खाली करण्याच्या संदर्भामध्ये यांनी खाली करायला सांगितलं, पण ते खाली करण्यास तयार नव्हते. पण सदरून यांच्यामध्ये जो काय वाद होता तो सहमतीने दोघांच्या यांनी मिटून तो निर्णयच काढला. कुठल्या प्रकारचा इथून पुढे वाद होणार नाही. त्यांनी समोरची पार्टी पण तयार झालेली देण्यास. त्याप्रमाणे सगळं हा विषय मार्गी लागलेला आहे. कुठल्या प्रकारचा तंटा राहिलेला नाही. आपलं नाव सांगा आणि नेमकी वाद काय होतं कशा पद्धतीने मिटलाय? म्हणजे सय्यद मोनीस रजा नफीस हुसैन सय्यद ही प्रॉपर्टी जी होती माझ्या वडिलांची नफीस हुसैनची होती आणि ते वाजले. त्याच्यानंतर आमचे हे झाले, वाटण्या झाल्यावर म्हणजे पोल्ट्री तिकडे होती. ते हे बोलत होते काढू नका, मी बोलत होता काढू नाही, ते काढायला बोलत नव्हते. मी बोललो जाऊ द्या. त्याच्यावर परत मी विचार केला, मग ते भाऊ बन कशाला भांडण. मग आता ग्रामपंचायतमध्ये तंटामुक्ती समोर तुमचा जो वाद मिटलाय तो तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे मला. मोनीसाचा ठीक आहे. तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव मोहम्मद समद नफीस हुसैन आहे. आमचे दोन भावांचा वाद काय ते पोल्ट्रीमुळे होता. पोल्ट्री ते काढायला मागत नव्हता. म्हणजे ते आता 4 भावांचा एक भाव तो वारला आहे त्याच्यातला, आणि त्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला जागा काढणं आहे आणि मला तिकडे ते त्यांची वाटेची विकणार आहे जागा. मी माझी तिकडे मला घर बांधायचे म्हणून ते त्याला पोल्ट्री काढायला सांगितलं होतं. आता तक्टामुक्ती अध्यक्षांनी याचा म्हणजे जे सॉल्व होता ते सॉल्व करून दिलं आहे मला, त्यांचा आभारी. ठीक आहे. या ठिकाणी जो निर्णय झाला तो तुम्हाला देखील मान्य आहे? हा, मान्य. आम्ही दोघं मिळून आता आभारी आहे. साहेब नमस्कार. नमस्ते. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून आपण पदभार स्वीकारल्यानंतर अनेक झपाट्याने खरं तर कामाचा निपटारा करताय. अनेक कामं आपण हातावेगळी केलेली आहेत. काल देखील आपली मिटिंग होती, त्यामध्ये 2 भावांचा जो काही तंटा होता तो आपण अतिशय कौशल्यपूर्णपणे सोडवलेला आहे. नेमकी विषय काय होता तो थोडंसं समजून सांगा. या दोघांमध्ये पहिला अर्जदार आहे मोहम्मद सहमद नसीब हुसेन सय्यद आणि त्यांचा भाऊ आहे मोनीस रजा नसीब सय्यद. यांच्यामध्ये पूर्वी एकत्रीकरणामध्ये त्यांनी आपल्या भावासाठी, मोठा भाऊ असल्या कारणास्तव त्यांनी ती पोल्ट्रीसाठी त्यांनी परवानगी दिली होती. त्या परवानगीच्या अनुषंगाने त्यांनी तिथे पोल्ट्री चालू केली. चालू केली असता त्यांनी आता त्यांचे वाटप झाल्यामुळे त्यांच्या वाटपामध्ये असं निदर्शन आलं की सदरून आम्हाला त्या ठिकाणी घर बांधणीसाठी जागा खाली करण्यात यावी, असं त्यांच्यामध्ये वाद चालू झाला. वाद चालू झाला असताना त्याच्यामध्ये मी आपलं तंटामुक्तीकडे त्यांनी अर्ज केला. त्या अर्जाच्या अनुषंगाने मी त्यांच्याशी सल्लामत करून हा विषय जो आहे तो आपल्या पटलावर आणून त्याचा योग्य तो पाठला करून त्याला तो योग्य तो निर्णय देण्यात आलेला आहे. ते संपूर्ण त्या पद्धतीमध्ये त्यांचा मोठा भाऊ जो आहे तो ह्या कामासाठी तो पोल्ट्री काढण्यास सर्वांच्या मते म्हणजे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती सदस्य आणि ग्रामस्थ जे हजर होते त्यांच्यासमोर त्यांनी ह्या गोष्टीचा उलगडा करून मी सदरून कुठल्या प्रकारची माझी याच्यावर तक्रार राहणार नाही, मी माझ्या सहकुशीने मी पोल्ट्री काढत आहे आणि माझ्या भावांचा जो काही वाद होता तो माझ्या संतुष्टात आणला आहे. कुठल्या प्रकारचा माझ्या याच्यामध्ये वाद राहिलेला नाही. म्हणजे ज्यावेळेस एकत्र कुटुंब होतं त्यावेळेस त्या मोठ्या भावाला ती पोल्ट्री किंवा व्यवसाय करण्यासाठी ती जागा दिली होती. येस. परंतु ज्यावेळेस आता ते विभाजन झालं त्यावेळेस ती जागा त्यांना घर बांधण्यासाठी हवी होती म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तू आता व्यवसाय थांबव. परंतु तो भाऊ काही व्यवसाय थांबवायला सुरुवातीला तयार नव्हता. येस. परंतु नंतर आपल्याकडे आल्यानंतर त्याचा मार्ग मोकळा केला. त्याची जागा त्याला खाली करून देण्याची समुते गावच्या जे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ते गावचे सदस्य आणि सरपंच भाऊसाहेब यांच्या समक्ष याच्यावरती वाद संतोषात आला आणि हा कारभार व्यवस्थित
रित्या पार पडलेला आहे. कुठल्या प्रकारचे याच्या ऑब्जेक्शन राहिलेले नाही आहे आणि इथून पुढे त्याला ते काम करण्यास मुभा दिलेली आहे. आमचा वाद मिटला याच्यामध्ये असं त्यांनी कबूल केलेलं आहे.